तुमची भूमिका काय असेल तुमची त्यांना सांगणं काय? नाही, मी शिंदे साहेबालाही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांसुद्धा मी असं स्थगित करू शकत नाहीये. कारण डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे की तुम्ही सगळ्या सोयीचा अंमलबजावणी लगेच करणारे तर किती दिवस लागणारे, देशात लगेच मागे घेणारे तर किती दिवस लागणारे, हैदराबाद लगेच घेणारे काय त्याला किती दिवस लागणारे, ते मला डिटेल आणि माझ्या समाजाला माहीत झाल्याशिवाय मराठा आणि हिंदी कसे कायदा पारित करायला आधार पाहिजे, मला कसा लाख म्हणजे आधार मिळालेला आहे. ज्याच्या काही गोष्टी आहेत त्याच्या बघू द्या ना, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्यात मला मान्य त्यावेळेस होईल, आताही मान्य तर मग ती घेतली का ह्या म्हणलं तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली म्हणताय, मग तेही या सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठे अडचण, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला वाटतं पाहिजे. आणि तुम्ही असंच केलेलं ना ते माझं शेवटचं एखादी उपोषण असणार, मी काय मोकळा मी बार उपोषण करायला, मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल. असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आम्ही त्यांच्या विश्वास ठेवलाय म्हणजे माझ्या ठेवला होता, आता सुद्धा उपोषणात काय त्याला पण उपोषण सुरू आहे तरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही, मी डायरेक्ट आणि माझा समाज आणि विधानसभेच्या तयारी लागणार, फिरून बोंबलायचं नाही आमच्या नावात. आता षडयंत्र रचलं जाते असं सांगताना USD आणि मुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे, नेमका तर मराठीला प्रश्न पडेल की USD कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती माझ्या 15 लाख वाटायला कोणचा USD निघाला होता, आम्ही मध्ये मध्ये कोण 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 थांबा ना नावच घेऊ आणि ते पुढचं षडयंत्र लक्षात घेतलं. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबलं तर मग कशाला नाव घ्यायचं, नाही थांबलं तर धडापट नाव घेऊन ती नाव आलं आमच्या पिशी घेऊन पाळणारे. परत मिनिस्टरच्या गाड्या त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथं चालू कोणत्या मिनिस्टरचे दिल्या काय नाही आता ते माहिती येईल आमच्याकडे. जर पुढचं दिल्लीला जाऊन कायदा दाखला स्वतः तयार केलाय काय केलाय बस सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही, आणि ते इथे शांत बसले चांगली गोष्ट, नाही बसले तर आम्ही नाही. तुम्ही सांगितलं की सगळं ते टाइम बॉन्ड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारला ते प्रत्यक्ष येऊन त्या काय तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर मागे घेणार त्या संदर्भात प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं, त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा पण आम्ही आंदोलक येत आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवला करायचं तर नाही केलं आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार, कारण तुम्ही जामीन दिली जर आम्हाला मारायला निघाला असतात लागते विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं, टाइम बॉन्ड द्यावं आणि त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार या प्रत्यक्ष बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केल्यावर होईल ना, असं लांब उद्गार आणून येतात सगळा एवढा मोठा विषय मला आयुष्याचा आहे भविष्याचा प्रश्न तिकडे लांब उद्गार आणून येतात प्रत्यक्ष चर्चा करून होईल. माझं म्हणणं बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही विषय गोडी बोलावून होता तयार नका करू, इकडे जाळ्या रचून होईल तिकडे जाळ्या रचून होईल षडयंत्र रचून होईल याला घेऊन इकडे मुंबई दिल्ली षडयंत्र न करतो तुम्हाला लय मागात पडत, मी बार सांगतो तुम्हाला लय मागात पडत. एक शेवटचा प्रश्न, आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? बघा मी असं सगळ्याचा माणूस मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण ते कुणी द्या आमचं असं धोरण. आमच्या शिंदे साहेबांवरती आजही विश्वास आहे, सरकारवरती आजही विश्वास आहे. आम्ही मागे सांगितलंय देवेंद्र फडणवीस काही सक्रिय नाही येत आमचं मागे सांगितलंय आज पुढे सांगायला मी 10 महिन्यापासून सांगतो पण ते काय करतो
मग त्यामुळे आपल्याला जमत नाही. जातीचं माया आणि आरक्षणाची रद्दल मी खपून घेत नाही आणि अजून घेत नाही. त्यांनी हे सगळं बंद करायचं कशात माझं आरक्षण देत महाराजांनी सगळं मदत केली त्याला सगळ्या. आमचा सगळ्यावरच विश्वास नाही. आम्हाला आरक्षण द्या. आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठी त्याला डोकर घेऊन आमचे हे म्हणून नाटक मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणार अन्याय मी सहन करून घेऊ.